DGCAने 48 सीटर विमानासाठी परवाना दिला होता, पण आता सीटरच्या विमानासाठी रिसर्टिफिकेशन परवाना मिळण्यासाठी प्रलंबित आहे. यासाठी लागणारे जे कागदपत्रे आहेत ते डिसेंबरमध्ये सोलापूर विमानतळ प्रशासनाने DGCAकडे दिले आहेत. लवकरच DGCAकडून रिसर्टिफिकेशन परवाना मिळेल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी व्यक्त केली. सोलापूरची विमानसेवा कधी सुरू होणार याकडे सर्वसामान्य सोलापूरसह राजकीय लक्षही लागून राहिले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमानसेवा सुरू होण्यासाठी बरेच प्रयत्न केले, परंतु काही तांत्रिक कारणास्तव विमानसेवेसाठी विलंब होत आहे. सोमवारी माध्यमांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना विमानसेवा संदर्भात विचारले असता ते म्हणाले, 72 सीटरच्या विमानासाठी सोलापूर विमानतळ प्रशासनाने DGCAकडे कागदपत्रे दिली आहेत. लवकरच परवाना मिळेल असे सांगितले. बघा, आता जसं मी सांगितलं होतं की सप्टेंबरमध्ये 42 सीटर एअरक्राफ्टसाठी DGCAने लायसन्स दिला होता. आता 42 सीटर एअरक्राफ्टला 72 सीटर एअरक्राफ्टच्या लायसन्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी रिसर्टिफिकेशन लायसन्स DGCAकडे प्रलंबित आहे. हा रिसर्टिफिकेशनसाठी ज्या ज्या कागद पुरावे लागतात ते सगळे डिसेंबरमध्ये सोलापूर एअरपोर्टनी ऑलरेडी DGCAकडे सबमिट केलं आहे. त्यावर त्यांची कारवाई सुरू आहे. आम्हाला असा उमेद आहे की लवकरच ते DGCAचा जे रिसर्टिफिकेशन लायसन्स आहे तो मला प्राप्त झाला पाहिजे.